सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या वतीने ग्लोबल फायर सेफ्टी आयकॉन अवॉर्ड 2024 प्रदान सोहळा दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी माहेश्वरी भवन आर्टिलरी सेंटर रोड नाशिक रोड येथे उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली। या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप अध्यक्षस्थानी होते, तर मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते चिन्मय उदगीरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। फायर सेफ्टी आणि सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाला शांताराम महाराज, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक महानगरपालिका, फायर ऑफिसर प्रदीप बोरसे सर, दत्तात्रय गोतीसे, माजी उपायुक्त नाशिक विशेष उपस्थिती होती। ग्लोबल कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट चेअरमन डॉक्टर अनिल कानडे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी फायर सेफ्टीच्या महत्त्वावर भाष्य केले आणि अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले। सुंदर असा कार्यक्रम नाशिक या ठिकाणी पार पडला। ग्लोबल कॉलेज फायर सेफ्टी आणि ग्लोबल कॉलेज हॉटेल मॅनेजमेंट तर्फे महाराष्ट्रातील फायर आणि इंजिनिअरिंग आणि सेफ्टी मॅनेजमेंट क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सामर्थ्य सोशल फाउंडेशन तर्फे आम्ही सन्मानित केले। हा आगळा वेगळा कार्यक्रम अशासाठी म्हणता येईल का महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना सन्मानित केले आणि त्यांना प्रोत्साहित केले। अशामुळे विद्यार्थी पुढे येऊन आपत्ती व्यवस्थापन, फायर इंजिनिअरिंग, फायरमॅन, सेफ्टी सुपरवायझर, इंजिनियर होतात आणि स्वतःचं करिअर करतात। तर अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित केले। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमात डॉक्टर अनिल काकडे सरांनी खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम घडवून आणला आणि जे नवोदय जे यंग तरुण आहे त्यांना उत्साह निर्माण होईल असं त्यांनी चांगला महत्त्वपूर्ण कार्यक्रम घडवून आणलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे एकदम आभार मानतो। नमस्कार, माझं नाव आहे रोहित लहाने, मी नाशिकचा आहे। मी एका खेड्या गावात राहतो। मी 2020 साली सरांकडे आलो होतो फायर अँड सेफ्टीचा डिप्लोमा करायला। तर सरांच्या मार्गदर्शनाखाली मी म्हणजे तिथं ट्रेनिंग घेतली। त्यांनी जसे जसे आम्हाला शिकवले त्यानुसार आम्ही करत गेलो। त्याच्यानंतर सरांनी आम्हाला LNT मध्ये पाठवले अहमदाबादला। त्या अहमदाबादला आम्ही 3 महिन्यांची ट्रेनिंग वगैरे घेतली। त्यानंतर आम्हाला 1 वर्षानंतर जॉब मिळून गेला त्याच बेसवर। सरांनी अजून काही वॅकन्सी दिल्या होत्या, त्या वॅकन्सी पण आम्ही ट्राय करत होतो। तो त्या करता LNT मध्ये रेल्वे प्रोजेक्टमध्ये मी काम केलं, WDFCC म्हणून। त्याच्यानंतर मी MNS इंडिया हजीरा SR प्लांट येतो त्याच्यामध्ये काम केलेलं आहे। त्याच्यानंतर आता ग्रीन लाईन मोबिलिटी सोल्युशन लिमिटेड म्हणून कंपनी आहे, त्याच्यामध्ये आम्ही काम करत आहे। HSC ऑफिसर म्हणून आता माझा पोस्टिंग आहे तिथे। ॲक्च्युली कसं 10th स्टँडर्ड नंतर जे काही पुढचे कोर्सेस राहतात, सब कोर्सेस म्हणजे शॉर्ट टर्म कोर्सेस, त्याच्यामधील अनिल कानडे सरांनी एकदम चांगलं मार्गदर्शन दिल्यामुळे मी या फायर अँड सेफ्टी फील्डमध्ये आलो व माझा तो कोर्स कंप्लीट केल्यानंतर मी ABP कंपनीमध्ये ॲज अ फायर अँड सेफ्टी ऑफिसर म्हणून कार्यरत होतो 3 वर्षासाठी। व त्यानंतर मी आपले कॅन्टोन्मेंट अग्निशामक दल देवलाली कॅम्पमध्ये ॲज अ फायरमॅन ची पोस्टसाठी ॲप्लिकेशन दिलेलं होतं। त्यामध्ये पण माझं ॲप्लिकेशन व इंटरव्ह्यू सगळे क्लिअर केल्यानंतर मी आता तिथं ॲज अ वर्किंग कंडिशनमध्ये ॲज अ फायरमॅन काम करत आहे। हे सगळे अनिल सर आणि माझे पेरेंट्स आणि पूर्ण ऑल स्टाफ आपला ग्लोबल इन्स्टिट्यूटचा यांच्यामुळेच शक्य झालं। धन्यवाद। मी ग्लोबल कॉलेजचा विद्यार्थी सन 2021-22 मध्ये ग्लोबल कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं। तर ग्लोबल कॉलेज अँड फायर अँड सेफ्टी यांचे चेअरमन डॉक्टर साहेब अनिल कानडे सर यांना मी एक आवर्जून सांगतो की या ग्लोबल कॉलेजच्या सर्व फील्डमध्ये जे पण काही डेव्हलप होत आहे, हे आत्ताच्या या दुनियेमध्ये जे चाललंय, फायर अँड सेफ्टी हा कोर्सला सर्वसाधारण प्राधान्य मिळत आहे। आणि त्याचप्रमाणे सर्व मी विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की आपल्याला पुढे जर करिअर घडवायचं असेल तर या फायर अँड सेफ्टी कोर्स केल्यानंतर जो माणूस 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये ते डिग्री कंप्लीट केल्यानंतर जे काही जॉबचं मार्गदर्शन जे काही सगळं मिळतं ते या जॉबमधून आपल्याला आपलं करिअर आणि भवितव्य हे कशा पद्धतीने घडवता येईल हे याचं मार्गदर्शन ग्लोबल कॉलेज अँड फायर अँड सेफ्टीमधून आपल्याला सर्व काही प्रोव्हाइड करून मिळेल। व सर्व अनुभव या कॉलेजच्या मेन मार्गदर्शन म्हणजे त्या कॉलेजला सर्व काही
शिक्षक वर्ग व त्याप्रमाणे पीटी, प्रॅक्टिकल हे सर्व प्रोजेक्टर या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत आणि आवर्जून मी सर्व विद्यार्थ्यांना आणि जे डेव्हलप होण्यासाठी मार्गदर्शन करणार ते अनिल कानडे सरांना मी सांगू इच्छितो की यापुढील विद्यार्थी पण की ग्लोबल कॉलेजला ॲडमिशन घेतील आणि साधारणतः माझ्याच साह्याने 5 ते 6 जणांना मी मार्गदर्शन केलंय. ओके. मध्ये डेअरिंग करतात ते खऱ्या अर्थाने समाजसेवक मनोवृत्तीचे आहे असं माझं स्वतःचं मत. कारण ही वृत्ती जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत हे फायर सेफ्टीचं अवघड काम तो करायला धरणारच नाही असं माझं स्वतःचं मत आहे. मला फार याच्याबद्दलचं म्हणजे कौतुक एवढ्यासाठी वाटत नव्हतं की हे डिपार्टमेंट छोटं आहे, माणसांची संख्या छोटी आहे, जेवढं पाहिजे तेवढं मनुष्यबळ लोकसंख्येच्या बरोबरीत पाहिजे तेवढं मिळत नाही. ही अनेक वेळा फायर ब्रिगेड आमचे जेवढे अधिकारी आहे, माझा काही काळ बसण्याचा अड्डा तुमचं फायर स्टेशन होतं जेव्हा मी कोणीच नव्हतो तेव्हा. नंतर मग बिटको हॉस्पिटल, मग तो आमचा अड्डा होता. परंतु मी कलाक्षेत्रामध्ये असताना जवळजवळ 25-30 वर्ष नाट्य म्हणजे रंगभूमीवर होतो. 25-30 वर्ष मी चित्रपटसृष्टीमध्ये होतो. या ठिकाणी अतिशय समाधानकारक काम मिळतं. लोकांचं समाधान करणं हे कलाकाराचं काम आहे. म्हणून 20-25 चित्रपट माझे झालेत. काहींची निर्मिती केली, काहींमध्ये कामं करतो. आता भरपूर ऑफर येतात पण मी काही करत नाही, ते होत नाही. आता जरी गोरापान दिसत असलो तरी 70 चालू आहे, त्याच्यामुळे दगदग करणं फार कठीण आहे. एकमेवाद्वितीय आहे आणि अशी वेगळी वाट निवडून इतके सक्सेसफुल अधिकारी महानगरात पाठवणं हे भल्या भल्या संस्थांना जे 50 वर्षापासून ठाण मांडून बसलेले आहेत त्यांना पण जमलं नाहीये. ती केव्हाही आपल्या सरांनी करून दाखवलेली आहे. त्यांच्यासाठी काय झालं पाहिजे आणि यांचं विजन खूप मोठं असतं. अशी माणसं शांत असतात, बोलतात कमी, त्यांचा आवाज त्यांच्या बोलण्यातून होत नाही, कार्यातून होतो. आणि म्हणून पुढे मी सांगतो तुम्हाला खात्रीने की हा मनुष्य खूप मोठा इतिहास घडवणार आहे. भारतातच नाही, लिहून घ्या, पुढच्या 15 वर्षामध्ये फॉरेनमध्ये सुद्धा नाशिकचे ग्लोबल कॉलेज चमकणार शाखेच्या रूपामध्ये, त्यामध्ये कुठलीही दुष्ट नाही. तेव्हा आपण जे काम करतो आहोत फायर सेफ्टी मॅनेजमेंटचं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. पण आपण खऱ्या अर्थाने दुर्घटना टाळण्याचं काम करतो. आपल्या ऑफिसर्स आज पुष्पाच्या त्या रिलीजच्या तिथे असते ते कदाचित अल्लू अर्जुन आज आतमध्ये गेला नसता. फार अत्यंत ग्राउंडवरचं महत्त्वाचं काम आहे. अत्यंत रिक्वायरमेंट असणारं हे शिक्षण प्रशिक्षण आहे आणि हे तितकंच दुर्लक्षित सुद्धा आहे. त्यामुळे खरोखर पालकांना विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी अशी वेगळी वाट निवडली पाहिजे, वेगळ्या प्रकारे शिक्षण घेतलं पाहिजे जी खरोखर आवश्यकता आहे आणि खऱ्या अर्थाने आपला हिरोइझम हा सिद्ध केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही वेगळी वाट निवडून छान एका क्षेत्रामध्ये आलेला आहात, तिथे तुम्ही लाईफ सेव्हिंगचं काम करणार आहात, खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. कारण काय माहिती का, आता दुर्घटनांचं प्रमाण वाढत जाणार, आता पर्यावरणीय आपत्तींचं प्रमाण वाढत जाणार. का बरं वाढत जाणार आहे माहिती का? कारण आपण फक्त विकास केला, साजा विकास मात्र काही केला नाही. म्हणजे काय, फक्त आपण सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधलेले आहेत, पण यामध्ये निसर्गाच्या इंजिनिअरिंगला आपण चॅलेंज करून आपली बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे की काय हे दाखवायचा जो आपण अभिमान दाखवतो आहोत, त्याची झळ पुढच्या काळामध्ये आपल्याला बसल्याशिवाय राहणार नाही. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.